बातमी आहे। हाफिज सईदचा मुलगा तल्ला सईद आता लष्कर-ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा मुख्य बनलेला आहे। दहशतवादी तल्ला सईद आता लष्कर-ए तैयबाचे सगळे व्यवहार बघणार आहे। तल्ला सईदने या दहशतवादी संघटनेची नव्याने बांधणी करण्याचे ठरवलेले आहे। त्याने आपल्या टीममध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश केलेला आहे। यामध्ये दहशतवादी झकीउर रहमान लखवी याला ऑपरेशन कमांडर बनवण्यात आले आहे। झकीउर रहमान लखवी हा मुंबईतील हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे। दहशतवादी साजिद मीर याला आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा म्होरक्या बनवण्यात आलेला आहे। याह्या मुजाहिदीनला मीडिया हेड बनवण्यात आले। हाजी अशरफ याला आर्थिक व्यवहार, आरिफ कासमानी याच्याकडे अल-कायदा सारख्या दहशतवादी संघटनांशी संपर्क ठेवण्याचे काम देण्यात आलेले आहे। पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या आदिल ठोकर याला मिडल लेवलचा कमांडर बनवण्यात आलाय। पहलगाम हल्ला घडवून आणण्यात पाकिस्तानचा असलेला सहभाग आता उघडच झालाय। त्यामुळे भारताने पाकिस्तानचा हिशेब चुकता करायला सुरुवात केली आहे। पाकिस्तान सोबत सगळ्या वस्तूंच्या आयात निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे। पाकची आर्थिक कोंडी करण्याकरता भारत सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। पहलगाम मधील हल्ला घडवून आणण्यात पाकिस्तानचा असलेला सहभाग आता उघड झालाय। त्यामुळे भारताने पाकिस्तानचा हिशेब चुकता करायला सुरुवात केली आहे। भारताने पाकिस्तान सोबतचे सगळे आर्थिक संबंध तोडून टाकले। त्यामुळे पाकिस्तानची जहाज भारतीय बंदरावरून येऊ शकणार नाही। इनडायरेक्ट ट्रेडही बंद करण्यात आलाय। पोस्टल सर्व्हिस सुद्धा आता सेवेत असणार नाही। इतकंच नव्हे तर दुसऱ्या देशाच्या माध्यमातूनही पाकिस्तान भारतीय औषधं विकत घेऊ शकणार नाही। और भारत सरकार ने आज पाकिस्तान से कुछ भी आयात या परिवहन के जरिए सीधे अथवा अप्रत्यक्ष रूप से किसी भी माल के भारत आने पर जो रोक लगाई है, देश के व्यापारी उसका स्वागत करते हैं। कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स प्रधानमंत्री के साहसिक निर्णय के लिए उनको धन्यवाद देता है। भारताने पाकिस्तानची चोहोबाजूने कोंडी केली आहे। सिंधू पाणी करार रद्द करण्यात आलाय। पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी करण्यात आली आहे। पाकिस्तानच्या वाघा आणि अटारी सीमा बंद करण्यात आल्या। पाकिस्तानच्या विमानांना भारतातून बंदी करण्यात आली आहे। त्यांची जहाज भारतीय बंदरावरून येऊ शकणार नाहीत। तर पाकिस्तानी कलाकार, नेते, क्रिकेटपटूंच्या सोशल मीडियावर बंदी टाकण्यात आली आहे। पाकिस्तान सोबत कोणताही व्यापार आता केला जाणार नाही। हमने जो है उसकी आर्थिक स्थिति को पूरी नष्ट करने की पूरी तैयारी की है और हमारी गवर्नमेंट ऑफ इंडिया ने इसका साथ दिया है। जिस तरह से उनके चीजें आती थी वो जो है अब पूरी तरह से बंद हो गई है और मुझे लगता है कि वहां के व्यापारी जो है काफी दुखी है, काफी परेशान है, क्योंकि बहुत ज्यादा दायरा जो है उनकी इंडस्ट्री जो थी वो ये ड्राई फ्रूट इंडस्ट्री थी, जिसके पूरे इंडिया में ही ज्यादातर इसका सेवन होता था और मैं समझता हूँ उसका नुकसान जो है बहुत भारी होगा। सरकार के साथ है। सरकार ने जो भी किया है बहुत अच्छा किया है। ये हमारे हिंदुओं के लिए किया है, सारे वर्ल्ड के लिए किया है। जो करने का जो पाकिस्तान से कोई भी देश जो है कोई भी माल ना खरीदे और ना ही ले। ये हमारे से जो पैसा जाता था ये मिलिटेंसी से पैसा करता था ये, और इसने ये हमारे पास ही करता था। और ऐसा हमें ये कबूल नहीं है। हम नहीं चाहते कि पाकिस्तान का कोई भी माल, ड्राई फ्रूट जो भी है हमारे जम्मू में और सारे हिंदुस्तान में नहीं आना चाहिए। दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला आता त्याची जबर किंमत चुकवावी लागेल। तर भारत फक्त सीमेवरच नव्हे, व्यापाराच्या मैदानातही पाकिस्तानला धूळ चारत असल्याचं बघायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती आहे। या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती इथल्या चांदा आयुध निर्माणीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। आयुध निर्माणीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सगळ्या सुट्ट्या तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत। सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर परत बोलवण्यात आलेलं आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। या अनुषंगाने चंद्रपूरचे जे आयुध निर्माणी आहे तिथे मोठ्या प्रमाणात मिसाईल आणि दारुगोळा तयार होतो। या कामात आता वेग आलेला आहे।
यासोबतच ज्या आयुध निर्माणी आहेत, ज्या ऑर्डर्स फॅक्टरी आहेत देशातल्या, त्या ठिकाणी ज्या अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्याच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। यामुळे सध्या तरी आयुध निर्माणीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन सुरू आहे। म्हणजे पुढील आता युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर कोणत्याही गोष्टीची काही कमतरता असू नये याकरिता या सगळ्या गोष्टीची खबरदारी घेण्यात आलेली आहे। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर। साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आला होता आणि यानंतर साई मंदिरात सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते। आज सुट्टीचा दिवस आहे, दर्शनाकरता साई भक्तांची मोठी गर्दी शिर्डीत दिसणार आहे। दर्शनाकरता येणाऱ्या भक्तांची काटेकोरपणे तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जातोय। दर्शन रांगेच्या संकुलात जाण्यापूर्वी प्रवेशद्वारावरच साईबाबा संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून पुरुष आणि महिला या दोघांचीही कडक तपासणी केली जाते। कुठलीही संशयास्पद वस्तू मंदिर परिसरात जाणार नाही याची काळजी घेतली जाते। पोलिसांकडूनही साई मंदिर परिसरात गस्त घातली जाते।